मलकापूर नगर परिषद हद्दीतून ढेबेवाडी फाटा ते मागील बैल बाजारपर्यंत वाखाण वस्ती येथे साधारण 800 मीटरचा आणि 80 फूट रुंदीचा रस्ता होत आहे. तर हा रस्ता साधारण 2014-15 साली जो विकास आराखडा तयार झाला मलकापूरचा, त्यामध्ये हा रस्ता होता. तर ह्या रस्त्याची आता टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि या संदर्भातच माननीय प्रांतसाहेबांनी 20 ऑगस्ट रोजी एक बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये जे या रस्त्याच्या कामात जे बाधित शेतकरी होते त्या सर्व बाधित शेतकऱ्यांना बोलवलं होतं. यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली आणि यातील काही मुद्दे असे होते की जे लोकांसमोर येणे गरजेचे होते, म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतली होती. सगळ्यात पहिल्यांदा विषय असा आहे की बाधित शेतकऱ्यांना बोलावून प्रांतसाहेबांनी मीटिंग घेतली. ही मीटिंग संपल्यानंतर आणखी एक खाजगी मीटिंग झाली. त्याचा विषय काय होता, याचा रस्त्या संदर्भात होता किंवा इतर काय होता, याचा खुलासा माननीय प्रांतसाहेबांनी करायला पाहिजे. दुसरा विषय असा की साधारण 5 एप्रिल रोजी मलकापूर नगरपालिकेचं वर्धापन दिन असतं. त्या वर्धापन दिनानिमित्त नगरपालिकेने कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे मलकापूरच्या विकासासंदर्भात माहिती देत असताना उपनगराध्यक्षांनी जे सांगितलं की या रस्त्याची सुद्धा माहिती दिली की या रस्त्याला 10 कोटी निधी शासनाकडून मंजूर झालेलं आहे आणि रस्त्याचं काम लवकरच होणार आहे. तर यावरती मी प्रश्न केला होता की साधारण 2015 पासून ते आज सगळ्यात अनेक बैठका झाल्या, पण ते काही ठराविक लोकांना घेऊनच बैठका झाल्या. आम्ही त्यातले बाधित शेतकरी होतो. तुम्ही आम्हाला कधी कॉल केला नाही की तुम्ही आम्हाला कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही, हा काय विषय आहे. आणि माझा त्यांच्यावरती आरोपच आहे. प्रांतसाहेब यांच्या इथं एक बैठक झाली. त्या बैठकीत मलकापूरचे मुख्याधिकारी असं म्हणतात की या रस्त्याच्या कामात आमचा काही संबंध नाही. मलकापूर नगर परिषद हद्दीतून हा रस्ता जात आहे, एवढंच आमचा त्यात रोल आहे. मलकापूर नगर परिषदेनं आम्ही हजर आहे, आमचा यात काही रोल नाही. मात्र त्या कालच्या बैठकीपर्यंत त्याच्या अगोदर ज्या काही बैठका झाल्या ते काही ठराविक लोकांनाच घेऊन बैठका झाल्या. मग हे कशासाठी? मग मी 5 एप्रिलला त्यांना मागणी केली की तुम्ही बैठक लावा. तर बैठक लावा असं त्यांनी 4-8 दिवसात बैठक लावा असं सांगितलं. पण 5 एप्रिल ते आज 24 ऑगस्टपर्यंत कोणतीही बैठक झाली नाही. 20 तारखेला प्रांतसाहेबांनी बैठक लावली होती आणि त्या बैठक लावण्यामागचं कारणसुद्धा मीच आहे असं मी म्हणेन. कारण 4 ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून या सगळ्या विषयाची मी माहिती दिली होती. यात मूळ विषय काय आहे की भूसंपादन प्रक्रिया होते आणि या भूसंपादन प्रक्रियेतून मिळणारा जो मोबदला आहे याच्याबद्दल 3 लोकांनी मागणी केलेली आहे. एक आहेत मिळकतधारक, एक आहे ट्रस्ट आणि एक आहे वक्फ बोर्ड. तर यामध्ये मिळकतधारकांच्या बाबतीत मी बोलणार नाही, पण ट्रस्ट, जुमा मस्जिद मंडळ ट्रस्ट आणि वक्फ बोर्ड यांच्या भूमिकेवर माझा आक्षेप आहे. आणि दुसरीकडे मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहरभाऊ शिंदे यांची जी भूमिका राहिलेली आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच्याबद्दल मला आक्षेप आहे आणि माझा त्यांच्यावरती आरोपसुद्धा आहे. माझी त्यांची 2-3 वेळा PWच्या ऑफिसमध्ये भेट झाली, तर ते याच कामासंदर्भात येत होते. एकीकडे तुम्ही असं म्हणताय मलकापूर नगर परिषद म्हणून की आमचा काही संबंध नाही, मात्र तुम्ही प्रत्येक ह्या हालचालीमध्ये कुठे ना कुठेतरी दिसत आहे. याचा अर्थ काय सांगतायचा? मलकापूर गावाच्या विकासाला आमचा कोणताही विरोध नाही, पण मलकापूर नगर परिषद किंबहुना मलकापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष यांची जी भूमिका आहे त्याच्यावरती माझा आक्षेप आहे. आणि हे भूसंपादन प्रक्रिया आम्ही मिळकतधारक, आम्हाला मोबदला मिळावा म्हणून यासाठी आम्ही न्यायिक लढा देणार आहोत.